Hello friends, now we are moving towards our next topic, that is the segmentation. Friends, segmentation is again the memory management technique which is very much similar to that of the paging. आपण लास्ट लेक्चरमध्ये पेजिंग काय आहे ते आपण बघितलंय. ऑन द सेम वे द सेगमेंटेशन विल वर्क. आपण बघितलं की पेजिंग काय करतं की ज्या वेळेला मेमरी अलोकेट करायची आहे एखाद्या प्रोसेसला, ॲट दॅट टाइम पेजिंग विल डू सर्टन पेजेस, and with the help of that pages he will create some logical address, and again it will be converted into the physical address and it will get stored into our secondary memory. इथं पण अगदी सेम आहे. सेगमेंटेशन इज अ मेमरी मॅनेजमेंट टेक्निक इन विच एव्हरी जॉब इज डिवायडेड इंटू सेव्हरल सेगमेंट्स. फक्त पेजिंगमध्ये काय होतं, पेज तयार होतात, या ठिकाणी काय होतं सेगमेंटेशनमध्ये सेगमेंट्स तयार होतात. But the very important difference between paging and segmentation is that segmentation memory works very similar to paging, but here segments are of variable length, whereas in paging pages are of fixed size. इथं काय होतंय तर सेगमेंट्स हे त्याची व्हेरिएबल लेंथ काय त्या अकॉर्डिंगली तयार केले जातात, पण पेजिंगमध्ये तसं नाही. पेजिंगमध्ये काय होतं तर त्या पेजच्या अकॉर्डिंगली त्याचे फिक्स साईजचे पेजेस त्या ठिकाणी तयार होत होते. इथं फक्त काय होतं त्याच्या व्हेरिएबल लेंथच्या अकॉर्डिंगली सेगमेंट्स त्या ठिकाणी तयार केले जातात. सो इट डिवाइड व्हर्च्युअल स्पेस ऑफ द प्रोसेस इनटू सेगमेंट्स. व्हर्च्युअल जो स्पेस आहे त्याला सेगमेंट्समध्ये त्या ठिकाणी डिवाइड केलं जात आहे. So if we will see the segmentation hardware, it is very much similar to that of the paging. पेजिंग मध्ये पण आपण बघितलंय की एक सिमिलर हार्डवेअर त्या ठिकाणी आपल्याला मिळत होतं, आणि वेअर द कॉन्टिग्युअस मेमरी इज अलोकेटेड फॉर ईच सेगमेंट. कॉन्टिग्युअस मेमरी या ठिकाणी काय होते, प्रत्येक सेगमेंट ला अलोकेट केली जाते फॉर एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ स्पेस विच इज नीडेड. म्हणजे त्याच्यासाठी लागणारी जी एक्झॅक्ट मेमरी आहे त्या अकॉर्डिंगली त्याला स्पेस त्या ठिकाणी क्रिएट करून दिला जातो. ह्याच्यामध्ये फक्त फर्स्ट फिट आणि बेस्ट फिट अशा ज्या काही आहेत त्या अकॉर्डिंगली ह्याला अलोकेट केला जात आहे. ईच प्रोसेस हॅज अ सेगमेंट टेबल. आपण जसं बघितलंय की पेजिंगमध्ये पेज टेबल आपण बघितलं आहे. ऑन द सेम वे हेर इज अ प्रोसेस हॅज अ सेगमेंट टेबल. इथं पण एक सेगमेंट टेबल आहे वेअर द सेगमेंट्स आर अलोकेटेड. इथं सेगमेंट त्या ठिकाणी अलोकेट केले जातात. मेमरी ॲड्रेस कन्सिस्ट ऑफ अ सेगमेंट आय डी अँड ऑफसेट आय डी. आपल्याला माहिती आहे पेजिंगमध्ये पण आपण पेज आय डी आणि पेज ऑफसेट बघितला आहे. इथं एक पण सेगमेंट आय डी आणि सेगमेंट ऑफसेट त्याचा त्या सेगमेंटमध्ये असतो. अगेन एम-एम-यू इज रिस्पॉन्सिबल. एम-एम-यू पण या ठिकाणी काम करत आहे, मेमरी मॅनेजमेंट युनिट ज्याला आपण म्हणतो, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सलेटिंग द सेगमेंट अँड ऑफसेट इन टू फिजिकल ॲड्रेस. त्याच्यामध्ये जे ट्रान्सलेशन आहे फिजिकल ॲड्रेसमध्ये ते पण सेम मेमरी मॅनेजमेंट युनिट या ठिकाणी करत आहे. सो सेगमेंटेशन हॅज बीन इम्प्लिमेंटेड इन सेव्हरल डिफरंट वेज ऑन डिफरंट हार्डवेअर. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या हार्डवेअरवरती किंवा विथ ऑर विदाउट पेजिंग सेगमेंटेशन केलं जातं आहे. सो दिस इज व्हेरी सिम्पल. वन एक्झाम्पल वी हॅव द इंटेल पेंटियम जो आहे प्रोसेसर आपण बघतो. इंटेलचा जो पेंटियम प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर सेगमेंटेशन विथ पेजिंग इज यूज्ड इन दिस. सो द इंटेल पेंटियम सपोर्ट बोथ सेगमेंटेशन अँड सेगमेंटेशन विथ पेजिंग, दोन्हीला ते सपोर्ट करत आहे. ईच सेगमेंट कॅन बी ॲज लार्ज ॲज 4 GB पर्यंत मॅक्झिमम त्याच्यामध्ये सेगमेंट्स आपण घेऊ शकतो. ॲज पर द प्रोसेस इज अप टू 16 KB पर्यंत. इट इज डिवायडेड इन टू 2 पार्टिशन. 2 पार्टिशनमध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट पार्टिशन 8 KB साठी सेगमेंट जे आहेत ते प्रायव्हेट प्रोसेससाठी, आणि 8 KBचा दुसरा पार्टिशन आहे तो सगळ्यांमध्ये सगळ्या प्रोसेससाठी शेअरिंगसाठी त्या ठिकाणी अलोकेट केलेला आहे असतो. CPU जनरेट्स लॉजिकल ॲड्रेस गिवन टू सेगमेंटेशन युनिट विच प्रोड्युसेस लिनियर ॲड्रेसेस. आणि CPU काय करतो, लॉजिकल ॲड्रेस जे दिलेले आहेत त्याला सेगमेंटेशननी लिनियर ॲड्रेसमध्ये कन्वर्ट करतो. लिनियर ॲड्रेस परत काय होतं त्या पेजिंग युनिटकडे जाऊन
it will be generate a physical address into main memory, and the paging unit from equivalent of paging unit for equivalent of MEMU, the मेमरी मॅनेजमेंट युनिट. आपण जर डायग्राम बघितली याची लॉजिकल टू फिजिकल ट्रान्सलेशन पेंटियमचं, तर CPU will be given the logical address to segmentation unit. Segmentation unit will give the linear addresses to paging unit. Paging unit will be converted that addresses to physical address and it will store into physical memory. And page number and page offset, it is same like paging here in segmentation. So this is very easy, another technique which is very similar to that of the paging. It is called segmentation. So this is all for today. I hope you have understand this one. So thank you.